स्टुडंट, आपण बघत आहोत 5th सेमी सब्जेक्ट इंग्लिश आणि लेसन 5 टॉंग टॉंग टिंग टिंग. तो जो मंत्री असतो त्याला लोहार आणि सुतारच्या कामाचा आवाजाचा त्रास होतो, म्हणून तो त्यांना काय सांगतो की तुम्ही तुमची घरं दुसरीकडे शिफ्ट करा. मग ते दोघेही तयार होतात. मग आता पुढे काय होतं आपण बघूया. द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू बेड ही थॉट, म्हणजे दुसऱ्या दिवशी तो मंत्री झोपायला जाताना विचार करू लागला. ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. टुमॉरो व्हेन आय गेट अप आय विल लिसन टू द स्वीट साऊंड ऑफ द बर्ड्स. ऑफ नाईस इट विल बी. म्हणजे किती छान. मी आता उद्या उठांना मला कसलाच आवाज येणार नाही, फक्त छान पक्ष्यांचा आवाज ऐकू येणार. किती छान दिवस सुरू होईल. बट द नेक्स्ट डे मॉर्निंग द मिनिस्टर वेकअप. म्हणजे दुसऱ्या दिवशी मिनिस्टर उठतो आणि काय होतं बघूया. टॉंग 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 टॉक 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 कर 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 अगेन. म्हणजे त्या मंत्र्याला सकाळी उठल्यावर टॉक टॉक टिक टिक कर कर असा आवाज येऊ लागला. ही गॉट अनॉयड. म्हणजे तो खूप त्रस्त झाला, वैतागला. ही कॉल ही सर्वंट गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. म्हणजे त्यांनी त्या सर्वंटला, त्याच्या नोकराला बोलवलं आणि सांगितलं जा आणि कोण आवाज करते बघ. आफ्टर सम टाईम द सर्वंट कम बॅक. थोड्या वेळाने सर्वंट पाहून आले, नोकर कुठनं आवाज येतोय तो. दे बॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. त्यांच्याकडे एक बातमी होती मिनिस्टरला, मंत्र्याला सांगण्याला. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड देअर हाऊस. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड टू द कार्पेंटर्स हाऊस अँड द कार्पेंटर हॅड मूव्ड द ब्लॅकस्मिथ हाऊस. म्हणजे बघा काय न्यूज आणली, काय बातमी आणली त्या नोकरांनी, की त्या लोहार आणि सुतारांनी घर शिफ्ट केले मंत्र्याच्या सांगण्यानुसार. पण कसे केले. लोहार गेला सुताराच्या घरात राहिला, सुतार गेला लोहाराच्या घरात राहिला. म्हणजे एकमेकांनी फक्त त्यांची घरं शिफ्ट केली, एकमेकाच्या घरी ते राहायला गेले. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरी ऑन देअर वर्क इन देअर हाऊस. आणि ते त्यांच्या घरात काम करू लागले. म्हणजे फक्त त्यांनी आपापली घरं चेंज केली. तो ह्याच्या घरात राहायला आला आणि हा त्याच्या घरात राहायला गेला, पण त्यांचं काम चालूच राहिलं दिवस रात्र. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरी ऑन देअर वर्क इन देअर हाऊस डे अँड नाईट. रात्रंदिवस ते त्यांचा आवाज करतच राहिले आणि अक्षरशः शेवटपर्यंत त्या मंत्र्याला शांतता अशी काही मिळाली नाही. हा लेसन आपला इथेच समजला आहे. समजली ना तुम्हाला गोष्ट? छान होती ना? आता तुम्ही याचे क्वेश्चन आन्सर लिहायचं आहे, लेसन रीड करायचं आहे, आडवर्ड्स पाठ करायचे आहेत, क्वेश्चन आन्सर पाठ करायचे आहेत. थँक्यू.